महाराष्ट्रामधील गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज, प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज सोबतच बीडीएस गव्हर्नमेंट आणि बीडीएस प्रायव्हेट या सर्वांचा विचार कट ऑफचा आपण या व्हिडिओमध्ये करतोय एकत्रित. व्हिडिओची लेंथ थोडी वाढू शकते, पण मित्रांनो महत्वाचं आहे की मागच्या 2 वर्षाचे जे कट ऑफ्स आहेत तर ते नक्कीच आपल्याला आपल्या कॅटेगरीनुसार आणि कॉलेजनुसार माहिती असायला पाहिजे. तर या व्हिडिओमध्ये आपण जे पीडीएफ बघतोय तर त्या पीडीएफ मध्ये 2022-23 हे जे वर्ष होतं या वर्षाच्या कट ऑफचा आपण विचार करतोय. 23-24 मध्ये यामध्ये थोडा फार चेंज झालेला होता, तर ते सुद्धा आपण नेक्स्ट स्टेप बाय स्टेप व्हिडिओ मध्ये नंतर बघणार आहोतच. पण सुरुवातीला सर्व कॉलेजचे कॅटेगरीनुसार एकत्रित कट ऑफचा हा एक व्हिडिओ की जो आता सध्या तुम्ही बघताय. आणि जर जिजाऊ अकॅडमीला आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे अपडेटेड जे व्हिडिओज आहेत किंवा नेहमी येणारे जे अपडेट्स आहेत 24 तासातील तर ते लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. बघूया आपल्या कॅटेगरीला एमबीबीएस साठी किंवा बीडीएस साठी मागच्या वर्षी 2022-23 मध्ये, म्हणजे हे मागचं वर्ष सोडून त्या मागच्या वर्षी नेमके किती मार्क्स लागले आणि 2023-24 मध्ये यामध्ये थोडाफार चेंज झालेला होता. तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला जिजाऊ अकॅडमी या चॅनलवर मिळणार आहेतच, पण त्यासाठी नक्की एकदा तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे. बघू स्क्रीनवर तुम्हाला पीडीएफ दिसतंय, तर त्या पीडीएफला जवळपास 5 पेजेस आहेत. ओके, आणि या 5 पेजेसमध्ये जे कॉलेजेस आपल्याला दिसत आहेत तर त्यापैकी सुरुवातीला तुम्हाला सर्व गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज दिसतील पहिल्या नंबरच्या पेजला, आणि समोर कॅटेगरीनुसार जो फर्स्ट आणि लास्ट ऍडमिटेड आहे तर तो आहे. तर हे सर्व आपण व्यवस्थित या व्हिडिओमध्ये बघतोय. बघा सुरुवातीला जर आपण गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा जर विचार केला तर फर्स्ट पेजवर जवळपास 29 एवढे गव्हर्नमेंट एडेड एमबीबीएस कॉलेज आलेले आपल्याला दिसतात. सेकंड म्हणजे पुढचं जे पेज आहे तर त्यामध्ये प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज की ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज म्हणतोय, आणि हे सर्व कट ऑफचं पीडीएफ आहे 2022-23 या वर्षाचं. 23-24 सुद्धा लवकरच उपलब्ध होईल. आता हे पीडीएफ तुम्हाला कशा पद्धतीने मिळेल तर हे सुद्धा मी सांगतोय. बघा आता हे 20 कॉलेजेस आहेत की ज्यामध्ये आपल्याला सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज बघायला मिळतील. आणि यानंतर बीडीएसचे कॉलेज मित्रांनो खाली 4 गव्हर्नमेंटचे कॉलेज आणि त्यानंतर आहेत प्रायव्हेट बीडीएस कॉलेज की ज्याचा कट ऑफ आपल्याला याच पीडीएफ मध्ये बघायला मिळेल. बघूया एक उदाहरण घेतोय फक्त सुरुवातीपासून, म्हणजे 1 नंबर पासून. बघा जीएमसी मुंबई या कॉलेजचं उदाहरण घेऊया सुरुवातीला. बघा जीएमसी मुंबईचा जो कॉलेज कोड आहे 1101, त्यामध्ये आपल्याला समोर ए आणि एम असे 2 अल्फाबेट आलेले दिसतात. तर या एचा आणि एमचं मिनिंग नेमकं काय, तर ए मीन्स ऑल इंडिया रँक आणि एम मीन्स त्या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क्स नीटमध्ये. ओके, आता जर आपण एससी या कॅटेगरीचा जर विचार केला तर यामध्ये आपल्याला इकडं फर्स्ट ऍडमिटेड दिसतोय आणि इकडं लास्ट ऍडमिटेड दिसतोय त्याच कॉलेजमधला, म्हणजे जीएमसी मुंबई मधला. आता याला जर आपण व्यवस्थित बघितलं तर बघा इकडं ऑल इंडिया रँक जो आहे फर्स्ट ऍडमिटेडचा तर तो आहे 29,285 आणि या विद्यार्थ्याचा स्कोर होता 583 मार्क्स. एससी कॅटेगरीचा पहिला विद्यार्थी की जो जीएमसी मुंबईमध्ये त्यानं ऍडमिशन घेतलेली आहे तर तो आहे 583 एवढ्या स्कोरवाला. आता याच कॉलेजमध्ये जो लास्ट ऍडमिटेड आहे तर तो सुद्धा दिलेला आहे की ज्याचा ऑल इंडिया रँक आहे 50,628 आणि याचा स्कोर आहे 547. तर हे झालं एससी या कॅटेगरी बद्दल, आणि कॉलेजचं नाव आहे जीएमसी मुंबई. आता आपण या समोर जो एसटी वाला विद्यार्थी आहे तर तो दिसतोय आपल्याला फर्स्ट ऍडमिटेड आहे 506 स्कोर, 78,934 ऑल इंडिया रँक, आणि लास्ट ऍडमिटेड आहे 290. थोडक्यात एसटी या कॅटेगरीसाठी 290 ला त्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळाली. शेवटचा विद्यार्थी 3,38,598 एवढा ऑल इंडिया रँक. आता यानंतर व्हीजेए ही जी कॅटेगरी आहे तर याला 628 मार्क्स लागले फर्स्ट विद्यार्थ्याला आणि 10,000 एवढा ऑल इंडिया रँक आपल्याला दिसतोय, बघू शकता तुम्ही. आता लास्ट ऍडमिटेड व्हीजेचा तर तो आहे 583, ऑल इंडिया रँक आहे 29,265. ऑल इंडिया रँक मध्ये थोडाफार यावर्षी बदल होऊ शकतो, तर तो काय होईल तर हे तर आपण नंतर चॅनलवर बघणार आहोतच, पण त्यासाठी तुम्हाला एकदा सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, म्हणजे येणारे पुढचे अपडेट्स हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. एनटीबी तुम्ही जर एनटीबी मध्ये येत असाल तर 2022 मध्ये 622 एवढा स्कोर लागला जीएमसी मुंबईचा,
आणि 605 एवढा लास्ट ऍडमिटेड आहे NTB या कॅटेगरीचा. 18,752 एवढा त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक आहे. NTC या कॅटेगरीमध्ये 8,536 फर्स्ट ऍडमिटेड, 633 स्कोअर. 12,558 लास्ट ऍडमिटेड, 620 स्कोअर कॅटेगरी आहे NTC. ओके, आता NTD च्या बाबतीत काय झालं तर ते लगेच तुमच्या लक्षात येईल. स्कोअर 2 मार्कानं वाढला. बघा इकडून इकडं हा 2 मार्कानं या ठिकाणी कट ऑफ वाढलेला दिसतो आणि लास्ट राऊंडचा कट ऑफ जो आहे तर तो कमी झालेला दिसतो. 620 NTC NTD चे लागले 615. आपण फक्त जे कॉलेज बघतोय तर ते आहे GMC मुंबईचं. आता यानंतर OBC साठी जो स्कोअर फर्स्ट राऊंडचा होता तर तो होता 7,718 ऑल इंडिया रँक आणि 635 एवढे मार्क्स. लास्ट ऍडमिटेड आहे 14,271 आणि 615 एवढे मार्क्स. आता यानंतर EWS 635 मार्क्स लागले. कमीत कमी 624 ला ऍडमिशन झाली. ओपन साठी या ठिकाणी कॉम्पिटिशन दिसते. पहिला ऍडमिटेड आहे 663 स्कोअरवाला, लास्ट ऍडमिटेड आहे 626 स्कोअरवाला. यानंतर जे आपले बांधव आहेत की जे आर्मीमध्ये असतात D1 D2 D3 मध्ये तर त्यांच्यासाठीचा हा स्कोअर की जो तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसतोय. D1 590, D2 608, D3 609. पण महत्वाचं की समोर काही फिजिकली हँडिकॅप्ड PWD वाले सुद्धा आपले काही विद्यार्थी असतात. तर ही जी ऍडमिशन आहे तर ही जवळपास 119 मार्क्सवर तुम्हाला लास्ट ऍडमिटेड स्टुडंट दिसतोय. म्हणजे फर्स्ट आणि लास्ट असा वेगवेगळा नाही. यानंतर एक पुढचा कोटा आहे की ज्याला MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर की जे खेडे त्या ठिकाणी आहेत तर 600 एक राखीव कोटा असतो. 600 एवढा स्कोअर आहे. NRI ची ऍडमिशन या ठिकाणी ब्लँक सोडलेलं आहे. ठीक आहे, तर हे होतं पहिलं कॉलेज की जे आहे GMC मुंबईचं. आता या PDF ला जे समजा 4-5 पेजेस आहेत सर्वच्या सर्व कॉलेज या व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही. एक मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. या ठिकाणी A मीन्स ऑल इंडिया रँक, M मीन्स मार्क्स. ओके, तर या PDF ला जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एका आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करा, चॅनल जॉईन करा. मी काय सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला जे तुम्ही स्टेटस ठेवता व्हॉट्सअपला तर त्या ठिकाणी तुम्हाला हे चॅनल बघायला मिळेल व्हॉट्सअपचं जिजाऊ अकॅडमीचं. आणि त्या व्हॉट्सअप चॅनलवर हे जे PDF आहे तर हे PDF शेअर करतोय तर ते तुम्ही तिथनं डाउनलोड करून घेऊ शकता. या PDF मध्ये 2022 चे जरी कट ऑफ असले तर लवकरात लवकर 2022-23 चे कट ऑफ येते. 23-24 चे लवकरच अपडेट PDF जे आहे अपडेटेड तर ते लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते सुद्धा शेअर करेन. तर त्यामुळे नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओज नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज आपण थांबूया. ओके, बाय.